नमस्कार. चला तर मग आज एका खूपच खोलवरच्या विषयाबद्दल बोलूया. हा प्रवास आहे आपल्या सध्याच्या शरीरापासून ते एका वेगळ्या आध्यात्मिक शरीरापर्यंत आणि त्यानंतर काय होतं त्या अंतिम न्यायापर्यंत. चला हा सगळा गहन विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. तर मग सुरुवातच करूया दोन प्रकारच्या शरीरांमधला फरक जाणून घेऊन. एका बाजूला आहे आपलं भौतिक शरीर, जे नाशवंत आहे, दुर्बळ आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे आध्यात्मिक शरीर, जे अविनाशी, सामर्थ्यवान आणि गौरवशाली आहे. हा जो फरक आहे ना, तोच आपल्या आजच्या चर्चेचा मूळ आधार आहे. आज आपण काय काय बघणार आहोत तर आधी आपण भौतिक आणि आध्यात्मिक शरीरातला फरक समजून घेऊ. मग पुनरुत्थानाचा मार्ग म्हणजे काय ते पाहू. त्यानंतर मानव आणि देवदूत यांच्यातली एक इंटरेस्टिंग तुलना करू. पुढे अंतिम न्यायाची प्रक्रिया कशी असते ते जाणून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी विश्वास हा फक्त मानण्यापुरता नसून तो कर्मांमधून कसा सिद्ध होतो यावर लक्ष देऊ. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया, जिथे आपण आपल्या अस्तित्वाच्या या दोन वेगवेगळ्या रूपांबद्दल बोलणार आहोत. बरं, जेव्हा आपण भौतिक शरीर म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय? तर हे आपलं सध्याचं पृथ्वीवरचं शरीर आहे. आदमाप्रमाणेच मातीचं. हे तात्पुरतं आहे. त्याला मृत्यू आहे, ते आजारी पडतं, दुर्बळ होतं आणि शेवटी मातीतच मिसळून जातं. आणि याच्या अगदी उलट, अगदी विरुद्ध आहे ते म्हणजे आध्यात्मिक शरीर. हे पुनरुत्थानानंतर मिळतं. हे शरीर अविनाशी आहे, अमर आहे. ते कधीच क्षय पावत नाही, त्याला मृत्यू नाही आणि यामुळेच सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडतो. पण मग प्रश्न येतो की या भौतिक शरीरातून आध्यात्मिक शरीरापर्यंतचा प्रवास होतो कसा? याचं उत्तर आहे पुनरुत्थान. चला बघूया हा मार्ग नक्की काय आहे. या वचनातच आपल्याला एक मोठा क्लू मिळतो. ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही फक्त एक घटना नाही, तर तो एक नमुना आहे. इथे प्रथम फळ म्हटलंय. याचा अर्थ काय होतो माहितीये? जसं शेतातलं पहिलं फळ हे पुढच्या संपूर्ण पिकाची गॅरंटी देतं, तसंच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने इतरांसाठीही हा मार्ग खुला झाला आहे. म्हणजेच या परिवर्तनाचा पाया आहे तो विश्वास. ख्रिस्तावरील विश्वास हाच शारीरिक मृत्यूनंतर एका नवीन आध्यात्मिक शरीरात सार्वकालिक जीवन मिळवण्याची किल्ली आहे. हे मृत्यूतून जीवनाकडे एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, एका जिवंत आशेमध्ये होणारा पुनर्जन्म. आता आपण एका खूपच इंटरेस्टिंग कंपॅरिझनकडे वळूया. पुनरुत्थान झाल्यावर मानवाचं स्थान काय असेल हे समजून घेण्यासाठी त्याची तुलना देवदूतांशी केली जाते. एक प्रश्न साहजिकच येतो की पुनरुत्थानानंतर मानव आणि देवदूत एकसारखेच होतात का? त्यांच्यात काही फरक असतो की ते समान पातळीवर येतात? हे बघा, हे खूपच महत्वाचं आहे. हो, पुनरुत्थित मानव देवदूतांसारखे होतात, पण त्यांच्यात एक खूप मोठा फरक आहे. मानवाने पृथ्वीवर दुःख, त्रास, परीक्षा अनुभवलेल्या असतात. देवदूतांना तो अनुभव नसतो. आणि ह्याच अनुभवामुळे माणसाला एक असा वारसा मिळतो जो देवदूतांना नाही. ते केवळ सेवक राहत नाहीत, तर ख्रिस्तासोबत राज्य करणारे वारस बनतात. आणि हाच तो महत्वाचा मुद्दा आहे, जो मानवाच्या अंतिम स्थितीला इतकं खास बनवतो. दुःख आणि परीक्षेतून जाऊन मिळवलेला विजय हाच तो अनुभव आहे, जो मानवाला देवाच्या राज्यात एक विशेष स्थान आणि वारसा मिळवून देतो. आणि आता आपण त्या अंतिम क्षणाकडे येतो. तो क्षण जिथे प्रत्येकाच्या अनंत काळाच्या नशिबाचा फैसला होणार आहे. तो म्हणजे मोठ्या श्वेतसिंहासनासमोर होणारा अंतिम न्याय. ही प्रक्रिया कशी असेल? चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पहिलं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य, त्याचे विचार, त्याची रहस्य सगळं काही उघड केलं जाईल. दुसरं, त्याच्या विश्वासाचा दावा खरा होता की खोटा हे तपासलं जाईल. तिसरं, संपूर्ण सृष्टी या न्यायाची साक्षीदार असेल. आणि शेवटी अंतिम निकाल दिला जाईल, जो कधीही बदलणार नाही, एकतर सार्वकालिक जीवन किंवा अग्नीचे सरोवर. आणि या न्यायाचे फक्त दोनच परिणाम आहेत, एकदम ब्लॅक अँड व्हाईट. एका बाजूला आहेत ते नीतिमान, ज्यांचं जीवनच त्यांच्या विश्वासाचा पुरावा देतं. तर दुसऱ्या बाजूला आहेत ते दुष्ट, ज्यांची कर्म त्यांच्या विश्वासाच्या दाव्याला खोटं ठरवतात. दोन्ही बाबतीत देवाचा न्याय किती अचूक आहे हेच सिद्ध होतं. थोडक्यात सांगायचं तर त्या अंतिम न्यायालयात सगळ्यात मोठा पुरावा काय असेल? उत्तर खूप सोपं आहे. प्रत्येक व्यक्तीने पृथ्वीवर जगलेलं जीवन, त्याची कर्मच त्याच्यासाठी बोलतील. चला आता या सगळ्या चर्चेचं सार काय आहे ते बघूया.
हा या विवेचनाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि शक्तिशाली संदेश आहे. बघा, स्रोतानुसार खरा विश्वास म्हणजे फक्त मनातल्या मनात मांडणं नाही, तो काही अदृश्य नाहीये. उलट ती एक अशी पॉवरफुल सक्रिय शक्ती आहे जी माणसाची इच्छा आणि त्याची प्रत्येक कृती पूर्णपणे बदलून टाकते. आणि मग ते वाक्य येतं जे या सगळ्याचा गाभा आहे, विश्वास कर्मांद्वारे सिद्ध होतो, बोलण्याने नाही तर कृतींनी. याचाच अर्थ विश्वास हा तुमच्या कामातून दिसलाच पाहिजे. तो लपून राहूच शकत नाही. जसं झाडाला कोणती फळं येतात त्यावरून ते झाड कोणतं आहे हे कळतं, तसंच माणसाच्या कर्मांवरून त्याचा विश्वास ओळखला जातो. आज्ञा पाळणं, पापाला नकार देणं आणि प्रेम करणं हेच खऱ्या विश्वासाचे ठोस पुरावे आहेत. म्हणून या संपूर्ण विवेचनाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आणि थेट आहे. आपलं हे तात्पुरतं पृथ्वीवरचं जीवनच आपलं सार्वकालिक भविष्य ठरवतं. आपल्या आजच्या कृतींचा परिणाम थेट आपल्या अनंत काळावर होणार आहे. आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एकाच प्रश्नावर आणून सोडतो. या सगळ्या संकल्पनांना जर आपण आपल्या जीवनात पाहिलं तर प्रश्न हा आहे की आपलं रोजचं वागणं, आपले निर्णय आणि आपलं संपूर्ण जीवन हे आपल्या विश्वासाबद्दल नक्की काय सिद्ध करत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?